इट इज अ जेंडर बायस की जेव्हा एखादा मेल ऍक्टर एखादी गोष्ट डिमांड करतो तेव्हा ती बेसिक नीड असते, पण जेव्हा एखादी फिमेल ऍक्टर एखादी गोष्ट डिमांड करते ती डिमांड असते. उदाहरण देऊ शकतेस? उदाहरण, आपण दोघं को ऍक्टर्स आहोत. मी जेव्हा म्हणते की माझं डोकं दुखतंय आणि मला प्लीज 2 तास उशिरा बोलवा, मला नाही बरं वाटत आहे. झालं, रात्री पार्टी करत असणार, कशाला उशिरापर्यंत जागायचं, आराम केला असता. 14 तास कामं करून कशाला रात्री बाहेर जेवायला जायचंय, घरी जाऊन गपचूप झोपायचं ना, डोकं दुखणार नाही तर काय. नाही 8:30चा कॉल टाइम आहे, 8:30 पर्यंतच यावं लागणार. किंवा जर इन बिटवीन सीन्स मी म्हणाले की मला नाहीच बरं वाटत आहे, मला 15 मिनिटं ब्रेक द्या. किंवा सिंपल, ऊन आहे खूप, मी जर छत्री मागते 4 वेळा मागूनही जर नाही छत्री मिळाली की मग माझा आवाज ऑब्व्हियसली चढणार. मग अच्छा, ही टँट्रम्स दाखवते. पण हेच जेव्हा एखादा मेल ऍक्टर म्हणतो की मी येणार नाही, माझं पोट खराब आहे, मी 11 शिवाय मला जमणार नाही, तो विचारतही नाहीये. मेल लीड की एनी मेल ऍक्टर? मेजरली इट इज द मेन लीड. बट नाही, मी हे बघितलंय की इन जनरल मेल कॅरेक्टर्सना, मेल ऍक्टर्सना हा जास्ती प्रिव्हिलेज असतो. हिंदी मराठी सगळीकडे सेम आहे? कारण तू काम केलंयस, तू सगळीकडे काम केलंयस. इट्स उलट आहे, माझा हिंदीमध्ये खूप वेगळा अनुभव आहे. अच्छा, हा मराठीचा अनुभव आहे. हा मराठीचा अनुभव आहे की जिथे मेल ऍक्टर्स गेट दॅट खूप कमी. आणि जेव्हा मला कळतं ना एखाद्या फिमेल ऍक्ट्रेसने एखादी डिमांड ठेवली आहे आणि ती पूर्ण झाली आहे, मला खूप आनंद होतो. मला जेन्युइनली खूप छान वाटतं की भाई इसने कर दिखाया. कारण तुम्ही काय म्हणतो, तुम्ही प्रवाहाच्या अगेन्स्ट जाताय ना. आणि बायकांना घेऊन जजमेंट्स खूप इझी आहेत. आणि हे मी इतक्यांदा पाहिलंय किंवा माझ्या आजूबाजूला, टचवूड, माझ्याबरोबर नॉट नेसेसरी बऱ्याच गोष्टी घडल्या आहेत, पण मी पाहिल्या आहेत गोष्टी घडताना की सेम सिच्युएशन मध्ये एक मुलगा आणि एक मुलगी, म्हणजे एक ऍक्टर आणि एक ऍक्ट्रेस सेम सिच्युएशन मध्ये आहेत. तिला खूप घालून पाडून बोलणार, सगळ्यांसमोर बोलणार. मुलाला बोलायला गेले, मुलगा जो ऍक्टर आहे तो एकदाच आवाज चढवणार, सगळे गप्प बसतात. त्यानंतर ही विल गो आउट, त्याच लोकांबरोबर सिगरेट मारत, यू आर सॉर्टिंग इट आउट. तुम्ही तुमचा कोपरा पकडता, मुलं मस्तपैकी सिगरेट मारत त्यांची गोष्ट सॉर्ट करून टाकतात. पण आता हेच जर ती बिचारी जी ऍक्ट्रेस आहे, तिला जर तिचा स्ट्रेस काढायला ती जरी एकटी जाऊन सिगरेट मारत असेल तरी तिच्याबद्दल बोलणार, हा बरोबर आहे, सिगरेटी फुकतात ह्या ऍक्ट्रेसेस. द काइंड ऑफ जजमेंट जी आहे, इट इज स्टील प्रिव्हेलेंट इन द इंडस्ट्री. मी खूप कमी काम केलंय, आजूबाजूची बरीच माझ्यापेक्षा 10 पट एक्सपिरियन्स असलेली माणसं आहेत, पण मी त्या कमी काळात मी खूप गोष्टी बघितल्यात आणि मी खूप गोष्टी अनुभवल्यात ज्याच्यातून मी खूप शिकले. आणि हेन्स आता मला माहितीये की लोकांशी किती डिस्टन्स ठेवायचा किंवा किती प्रोफेशनली राहायचं आणि किती पर्सनली इन्व्हॉल्व्ह व्हायचं. कारण मी जेव्हा काम सुरुवात केलं मी होते थोडी मला सगळेच चांगले वाटायचे आणि मी सगळ्यांकडेच सगळंच सांगायचे. आय यूज टू ओव्हर शेअर, कारण माझा पॉइंट ऑफ व्ह्यू हाच आहे की लोक चांगली आहेत, बट आपल्या चांगुलपणाचा लोक किती फायदा घेतील किंवा मी किती इन्फॉर्मेशन तुम्हाला देते, त्या इन्फॉर्मेशनचा माझ्याच अगेन्स्ट किती वापर आणि कधी वापर होऊ शकेल माझ्या विरोधात, याची मला कल्पना नाही. सो आय थिंक द जेंडर बायस हा प्रत्येक गोष्टीत आपल्याकडे खूप प्रिव्हेलेंट आहे आजही. जसं तू आता म्हणालीस की तू काम केलंयस आणि आपण तुझ्या मराठी ह्याच्यावर येऊच, पण बाकी ज्या मराठी ऍक्ट्रेसेस आहेत, आय एम शुअर गेल्या काही वर्षात तू बऱ्याच लोकांना भेटली असेल, त्यांच्याबरोबर तुझी ह्या गोष्टीवर चर्चा झाली कधी आणि त्यांचा पण एक्सपिरियन्स तेवढाच सिमिलर होता का? सगळ्यांबरोबर कदाचित नाही, बट बऱ्यापैकी बऱ्याच जणींचा आहे सिमिलर एक्सपिरियन्स आहे की सगळ्यात मेजर गोष्ट जी मी बघते इज द जेंडर पे गॅप. ओके. मला कारण मी सांगते ना, हिंदीत जे मी पाहिलंय हिरोईन ही हिरोईन असते, मराठीत जेव्हा हिरोईन असते ना तेव्हा देर इज ऑलवेज एक, बरोबर मराठीमध्ये हिरो बरोबर पण तेच आहे. म्हणजे जे जेंडर पे गॅपचा आपण बोलतोय, कारण ह्याच्यावर बरेच व्हिडिओ आलेत आणि ह्याच्यावर मोठमोठे म्हणजे फार आमिर खान पासून सगळ्यांनी सांगितलं की द पे इज डिरेक्टली
असोसिएटेड विथ हाऊ मच मनी यू कॅन गेट फॉर दॅट प्रोजेक्ट. मग तसं असेल तर टेलिव्हिजनला कोण आहे, हिरोईन्स आणतायत. दे शुड ॲब्सोल्युटली गेट पेड मोर. ऑफकोर्स, पण मग But आता aren't जाऊन आता इन द काय म्हणतो कोविड नंतर किंवा गेल्या काही वर्षामध्ये मुलींनी गर्ल्स हॅव स्टार्टेड आस्किंग फॉर इट. आणि Correct. आता कुठे जाऊन त्यांना मिळतंय, पण मग त्यांना मिळतंय याचा जो काही एक बोलबाला आहे, माझं म्हणणं आहे की का, इफ इट इज जर एखादी गोष्ट नॉर्मल असेल तर मग त्याचं एवढं कशाला मोठं हे करायचंय, काय म्हणतो, वाय डू हॅव टू मेक अ बिग थिंग आउट ऑफ इट. नॉर्मलाइज इट की हा बाबा ती आणते म्हणजे टीआरपी, बरोबर इट हॅज टू बी दॅट कॅज्युअल. मग त्यानंतर इतके 5 फिगर्स मध्येच घेतेय, अरे हिचा तर पर डे 20,000 आहे, अरे देते ना ती तुम्हाला, टीआरपी ही आणून देते आणि ती Correct. 14 तास काम डिझर्व करते, करते. ती डिझर्व करते. हेच जेव्हा फॉर एक्झाम्पल 20,000 पर डे जर एखाद्या हिरोचा असेल, बेचाऱ्याने मेहनत केली, 2,000 पर डे पासून सुरुवात केली होती, आता कुठे जाऊन 20,000वर आलाय का, तो जो एक शिफ्ट आहे. आणि अगेन मी हे माझ्या पर्सनल एक्सपिरियन्सेस मधून मी Correct, बोलते की absolutely. आय हॅव सीन पीपल टॉक की जेव्हा एखाद्या मुलाचा पर डे 15, 16, 17, 18, 20,000 असतो, तर ऍक्टरचा, मेल ऍक्टरचा, तेव्हा इट इज की अरे मेहनतीने एवढं आणलंय किंवा तो हिरो आहे. पण जेव्हा एखादी हिरोईन तेवढी डिझर्व करत असेल, ती तुम्हाला टीआरपी आणून देते, ती 12-12, 14-14 तास कामही करते, मग त्याच्यानंतर तिने जर एक्स्ट्रा 2 सुट्ट्या मागितल्या, मग तेव्हा का 20,000 पर डे घेते आणि सुट्टी मागते. हे प्रोडक्शन वाले बोलतात